हॅलो फ्रेंड्स, मी कौस्तुभ तांबे तुमच्यासमोर पुन्हा एकदा घेऊन आलोय ध्रुव अकॅडमीकडनं सायन्सचं पुढचं लेक्चर. ओके, या लेक्चरमध्ये आपण रासायनिक अभिक्रिया कशा घडतात आणि त्यांचे कुठले कुठले प्रकार आहेत हे शिकणार आहोत. सर्वप्रथम रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय? तर ज्यावेळी कुठलेही मूलद्रव्य किंवा संयुग एकमेकांमध्ये रासायनिकरित्या मिक्स होतात, रासायनिकरित्या त्यांच्यात अभिक्रिया होते आणि ते तिसरं कंपाऊंड किंवा तिसरा पदार्थ तयार करतात, त्यावेळी त्याला रासायनिक अभिक्रिया असे म्हणतात. ठीक आहे, रासायनिक अभिक्रियामध्ये मूलद्रव्यांचे मूळ गुणधर्म बदलतात, त्यांच्यामध्ये संयुगे तयार होतात. ठीक आहे, रासायनिक अभिक्रिया दाखवली कशी जाते? तर इथे साधारण एक अभिक्रियेचं उदाहरण आपण समोर घेऊया. रासायनिक अभिक्रियेला दोन बाजू असतात. ही असते LHS लेफ्ट हँड साइड आणि ही असते RHS राईट हँड साइड. ठीक आहे, उजवी बाजू डावी बाजू. LHS ला लेफ्ट हँड साइडला असलेल्या जे गोष्टी आहेत यांना आपण अभिक्रिया कारके असे म्हणतो. ज्या पदार्थांच्या एकत्रीकरणातून काही वेगळे घटक तयार होणार असतात अशांना अभिक्रिया कारके, ओके, रिएक्टंट्स, इंग्लिशमध्ये रिएक्टंट्स म्हणतात, त्यांना रिएक्टंट असं म्हटलं जातं. अभिक्रियांवरती रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर जे तयार होतं त्याला उत्पादिते असे म्हणतात. ओके, अभिक्रिया कारके डाव्या बाजूला असतात, उत्पादिते उजव्या बाजूला असतात. मध्ये हा एरो जो दाखवला गेला आहे, हा एरो हा रासायनिक अभिक्रियेची दिशा दाखवतो. ठीक आहे, म्हणजे बाणाच्या डाव्या बाजूला जे असतात त्याला अभिक्रिया कारके म्हणतात, बाणाच्या उजव्या बाजूला जे असतात त्यांना उत्पादिते म्हणतात. ह्या बाणावरती साधारणपणे ह्या अभिक्रियेसाठी लागणारे घटक काही वेळा लिहिले जातात, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. पण सर्वप्रथम हे बघून घ्या, Fe म्हणजे आयन आहे बरं का. ह्याच्या खालती कंसामध्ये इथे S लिहिलेला दिसतोय तुम्हाला. हा S काय आहे? हा त्या मूलद्रव्याची अवस्था दर्शवतो. आता ह्याचा अर्थ तुम्ही ओळखू शकाल, हा जो Fe आहे, जे आयन जो आहे, लोखंड जे आहे ते सॉलिड या स्वरूपात आहे, म्हणजे स्थायू स्वरूपात आहे. हा सल्फर आहे, तो देखील स्थायू स्वरूपात आहे. यांच्यापासून जे संयुग तयार होते ते देखील स्थायू स्वरूपात आहे. ठीक आहे, तर साधारणतः खालती कंसामध्ये S म्हणजे सॉलिड, G म्हणजे गॅस, L म्हणजे लिक्विड, AQ स्मॉल लेटर मध्ये म्हणजे ॲक्युअस. ओके, अशा प्रकारचे काही सिम्बॉल्स लिहिलेले असतात, ते समजून घेतले की आपलं काम होईल. याच्यामध्ये प्रश्न कसे पडतात, तर यांचे जे प्रकार आहेत यांच्यामध्ये MPSC इंटरेस्टेड असते, याच्या प्रकारावरती प्रश्न विचारतात. काही वेळा तुम्हाला रासायनिक अभिक्रिया देतील एखादी आणि ही कुठल्या प्रकारची रासायनिक अभिक्रिया आहे अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, किंवा याच्यामधील उत्पादिते कुठली, याच्यामधील अभिक्रिया कारके कुठली, असा प्रश्न देखील येऊ शकतो. रासायनिक अभिक्रियेमध्ये आणखीन एक महत्वाचा घटक तो म्हणजे उत्प्रेरके. ठीक आहे, ज्यांना कॅटलिस्ट म्हणतात. ओके, तर ही कॅटलिस्ट म्हणजे काय? तर अभिक्रियाकारकांचे उत्पादिते तयार होत असताना रासायनिक अभिक्रियेचा एक ठराविक वेग असतो. हा रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवण्याचं काम कॅटलिस्ट करतात. कॅटलिस्ट म्हणजे उत्प्रेरके असे घटक असतात जे स्वतः रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत, परंतु रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवतात. ही व्याख्या बऱ्याचदा परीक्षेला येऊन गेलेली आहे, त्यामुळे लक्षात घ्या. रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवणाऱ्या परंतु रासायनिक अभिक्रियेमध्ये स्वतः सहभागी न होणाऱ्या पदार्थांना कॅटलिस्ट म्हणजे उत्प्रेरके म्हणतात. ते बाणाच्या वरती दाखवतात. ओके, इथे कॅटलिस्ट दाखवतात. आता या अभिक्रियेत आपण कुठलेही कॅटलिस्ट वापरलेलं नाही आहे. ठीक आहे, ओके, तर साधारणतः ही बेसिक माहिती झाली रासायनिक अभिक्रिया कशा लिहिल्या जातात या संदर्भातली. ठीक आहे, आता आपण काही रासायनिक अभिक्रियांच्या प्रकाराकडे जाऊ. आता बघूयात रासायनिक अभिक्रियेचे प्रकार. रासायनिक अभिक्रियेचा सर्वात पहिला प्रकार जो आहे त्याच्यामध्ये बघा, दोन साध्या अभिक्रियाकारकांपासून एक सिंगल प्रोडक्ट म्हणजे उत्पादित मिळवण्याचा प्रकार आहे. बघा, इथे मी तुम्हाला उदाहरण दाखवतोय. Fe म्हणजे आयन आणि सल्फर, आयन सल्फर पासून आयन सल्फाइड तयार होते. ठीक आहे, दोन अभिक्रियाकारकांपासून एक उत्पादित तयार होते. ज्यावेळी दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांपासून, रिएक्टंट्स पासून
एक प्रोडक्ट तयार होतं, एक उत्पादित तयार होतं, त्यावेळी अशा अभिक्रियेला संयोग अभिक्रिया असे म्हणतात. संयोग अभिक्रिया. संयोग अभिक्रिया, संयोग होतो या दोघांचा संयोगातून हे एक तिसरं संयुग तयार होतं. याला संयोग अभिक्रिया असे म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. संयोग अभिक्रिया, इंग्लिशमध्ये कॉम्बिनेशन रिॲक्शन. ठीक आहे. सेकंड जो टाईप आहे त्याच्यामध्ये एका प्रकारच्या अभिक्रियाकारकातून एका रिॲक्टंट मधून दोन किंवा अधिक उत्पादिते तयार होतात. याच्यामध्ये दोन अभिक्रियाकारकांपासून एक उत्पादित तयार होतं, त्याच्यात एका अभिक्रियाकारकापासून दोन किंवा अधिक उत्पादिते तयार होतात. अशा टाईपला विघटन किंवा अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. ठीक आहे, डिकम्पोजिशन रिॲक्शन, याचं डिकम्पोजिशन होतं. ठीक आहे, मी इथे लिहून दाखवतो. विघटन अभिक्रिया. ठीक आहे, इथे बघा कॅल्शियम कार्बोनेट पासून कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड तयार होत आहे. ठीक आहे, ही आहे एक विघटन अभिक्रिया. त्याच्यानंतर काही वेळा एका अभिक्रियाकारकामधून दुसरा अभिक्रियाकारक एक घटक बाजूला काढून टाकतो आणि त्याच्या जागी स्वतः जाऊन बसतो. मी दाखवतो तुम्हाला. इथे बघा कॉपर सल्फेट मध्ये मी जर का झिंक ऍड केलं, ठीक आहे, कॉपर सल्फेट मध्ये मी झिंक ऍड केलं, त्याच्यानंतर मला मिळतं झिंक सल्फेट प्लस कॉपर बाजूला मी येते. ज्यावेळी बघा अशा काही प्रकारची अभिक्रिया घडते त्यावेळी ह्याला साधारणतः बाय प्रोडक्ट असं म्हणतात. ठीक आहे, सह उत्पादित. जर का मला त्यात इंटरेस्ट नसेल, मला फक्त उत्पादित हवं असेल झिंक सल्फेट, तर ह्याला मी म्हणणार बाय प्रोडक्ट. ठीक आहे, आता या अभिक्रियेत तसं नाही म्हणता येणार आपल्याला, पण साधारणतः काही इंडस्ट्रीजमध्ये, काही मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मोठमोठे रिॲक्शन्स होतात, त्याच्यात काही बाय प्रोडक्ट्स तयार होतात. ठीक आहे, जे बाय प्रोडक्ट्स अभिक्रियेमध्ये प्लस साइन करून प्रोडक्टच्या पुढे दाखवले जातात. इथे बघा, इथे तुम्हाला क्लिअर दिसत आहे कॉपरची जागा झिंकने घेतलेली आहे. म्हणजे काय झालं, हा झिंक इथे आला आणि झिंक कॉपरला त्याने विस्थापित केलं. त्यामुळे या प्रकारच्या अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया, डिस्प्लेसमेंट त्याच्या प्लेसवरनं त्याला हलवून टाकलंय, याला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. विस्थापन अभिक्रिया. ओके, ज्यावेळी एक दुसऱ्याची जागा घेतो. आता बघा पुढची रिॲक्शन जी आहे त्याच्यामध्ये आणखीन गंमत काय होते. इथे बघा बेरियम सल्फाइड झिंक सल्फेट सोबत अभिक्रिया करते. ठीक आहे, अभिक्रियाकारकांमध्ये कोण कोण आहे, बेरियम सल्फाइड आणि झिंक सल्फेट. याच्यामध्ये हा झिंक ही जागा घेतोय आणि बेरियम ही जागा घेतोय. बघा बेरियम सल्फाइड जे होतं ते बेरियम सल्फेट झाले आणि झिंक सल्फेट जे होतं ते झिंक सल्फाइड झाले. ओके, इथे दोघांनी एकमेकांची जागा अदलाबदली केलेली. त्यामुळे अशा प्रकारच्या रासायनिक अभिक्रियांना म्हणतात दुहेरी विस्थापन अभिक्रिया. दुहेरी विस्थापन अभिक्रिया, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके, पुन्हा एकदा बघूयात. संयोग अभिक्रिया, ज्यांच्यामध्ये दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांपासून एकच उत्पादित तयार होतं. विघटन अभिक्रिया, जेव्हा एका अभिक्रियाकारकापासून दोन किंवा अधिक उत्पादिते तयार होतात. विस्थापन अभिक्रिया, ज्यावेळी एक अभिक्रियाकारक दुसऱ्या अभिक्रियाकारकामधील एका घटकाला विस्थापित करतो त्यावेळी त्या अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. आणि दुहेरी विस्थापनामध्ये दोन्हीही अभिक्रियाकारकांमधील घटकांची अदलाबदली होते. ठीक आहे, हे साधारण मूलभूत कन्सेप्ट झाल्या, या मूलभूत प्रकार झाले हे रासायनिक अभिक्रियेचे. ठीक आहे, आता आणखीन काही इंटरेस्टिंग गोष्टी ज्या एमपीएससी साठी नक्की विचारल्या जातात त्या म्हणजे एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक, उष्माग्राही आणि उष्मादायी अभिक्रिया म्हणजे काय. बघा नावावरूनच समजण्यासारखं आहे. ठीक आहे, ज्या अभिक्रियेमध्ये आपण अभिक्रियेचं उदाहरण घेऊयात. ठीक आहे, इथे बघा हे जे आहे कॅल्शियम सल्फेट, ह्याचा पीओपी म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस असे म्हणतात. काय म्हणतात, प्लास्टर ऑफ पॅरिस. हे जे प्लास्टर ऑफ पॅरिस आहे ह्याच्यामध्ये पाणी मिक्स केल्यावरती
जिप्सम तयार होतं. ओके, साधी अभिक्रिया, घरगुती अभिक्रिया आपण बऱ्याचदा बघतो देखील. पण हे जिप्सम तयार होताना बाजूला उष्णता तयार होते. कळलं? ते जे भांड असतं ज्याच्यात हे अभिक्रिया होते ते खूप गरम होतं. ही जी उष्णता बाहेर फेकली जाते ती अभिक्रिया घडताना तयार होते आणि ती बाहेर फेकली जाते. अशा प्रकारे ज्या अभिक्रिया घडत असताना उष्णता बाहेर फेकतात त्यांना एक्झोथर्मिक म्हणजे उष्मादायी अभिक्रिया असे म्हणतात. उष्मादायी अभिक्रिया एक्झोथर्मिक. ठीक आहे, पुन्हा एकदा, ज्या अभिक्रिया घडत असताना उष्णता बाहेर पडते त्यांना उष्मादायी अभिक्रिया म्हणतात. काही अभिक्रियांना आपल्याला गरम करावं लागतं, हीट द्यावी लागते. उदाहरणार्थ इथे बघा, साधारणतः ही साखर, हा फॉर्म्युला आहे तो साखरेचा फॉर्म्युला आहे. साखर ज्यावेळी गरम केली जाते, हीट दिली जाते साखरेला, त्यावेळी आपल्याला कार्बन मिळतो आणि त्यातलं पाणी बाष्प होऊन उडून जातं. तर ही जी अभिक्रिया आहे याच्यामध्ये आपल्याला हीट द्यावी लागली. आपण ज्या गोष्टी देतो अभिक्रियाकारकांना त्या अशा बाणावरती दाखवल्या जातात आणि हा जो त्रिकोण आहे त्याचा अर्थ असतो हीट. ठीक आहे, तर ज्या अभिक्रियाकारकांना उष्णता दिली जाते, जे अभिक्रियाकारक उष्णता ग्रहण करून उत्पादिते तयार करतात त्यांना उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात. उष्माग्राही. कळलं? उष्णता घेतली उष्माग्राही, उष्णता बाहेर सोडली उष्मादायी. ओके, हे महत्वाचं होतं. आता आपण बघूयात काही अभिक्रिया ज्या कॉमनली एका वेगळ्या नावाने ओळखल्या जातात. बऱ्याच अभिक्रियांमध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन खूप मोठा रोल प्ले करत असतो. हे सतत त्याच्यात इन्व्हॉल्व असतात. आयदर ते रिॲक्टंट साईडला असेल किंवा ते प्रोडक्ट साईडला असतील. ज्या अभिक्रियांमध्ये आपण ही एक अभिक्रिया बघू, ॲल्युमिनियम आणि ऑक्सिजन यांचं एकत्र येऊन ॲल्युमिनियम ऑक्साईड ॲल्युमिना तयार होतं. ठीक आहे, याला ॲल्युमिना म्हणतात. हे ॲल्युमिना तयार होताना ऑक्सिजन ऍड झाला. कधी पण लक्षात ठेवा, सोपी ट्रिक आहे. ऑक्सिजन ऍड झाला याचा अर्थ त्या अभिक्रियेला ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणतात. काय म्हणतात? ऑक्सिडेशन रिॲक्शन. ऑक्सिडेशन रिॲक्शन मध्ये ऑक्सिजन ऍड होतो किंवा आणखीन एक हायड्रोजन रिमूव्ह देखील होतो. ज्या अभिक्रियांमध्ये ऑक्सिजन ऍड झाला, ऑक्सिजन समाविष्ट होतो किंवा हायड्रोजन रिमूव्ह होतो त्यांना ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणतात. ठीक आहे, ही आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन. मराठीत देखील त्याला ऑक्सिडेशनच म्हणतात. ऑक्सिडेशन रिॲक्शन. ठीक आहे, ज्या अभिक्रियांमध्ये हायड्रोजन ऍड होतो आणि ऑक्सिजन रिमूव्ह होतो, हायड्रोजन ऍड होतो आणि ऑक्सिजन रिमूव्ह होतो. उदाहरणार्थ इथे बघा, कार्बन आणि हायड्रोजन मिळून मिथेन तयार झाले. अशा अभिक्रियांना रिडक्शन अभिक्रिया म्हणतात. ठीक आहे, क्षपण. ज्यांच्यामध्ये ऑक्सिजन ऍड होतो, हायड्रोजन रिमूव्ह होतो, ऑक्सिडेशन. हायड्रोजन ऍड होतो, ऑक्सिजन रिमूव्ह होतो, त्यांना क्षपण किंवा रिडक्शन अभिक्रिया म्हणतात, रिडक्शन रिॲक्शन म्हणतात. काही अभिक्रियांमध्ये, आता उदाहरणार्थ ही खालची अभिक्रिया बघा. ठीक आहे, या अभिक्रियेमध्ये ह्या बेरियम सल्फेट मध्ये बेरियम सल्फेटचं रूपांतर बेरियम सल्फाइड मध्ये झालं. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हा ऑक्सिजन रिमूव्ह होताना दिसला. म्हणजे ही वाली जी अभिक्रिया आहे या अभिक्रियेला तुम्ही काय म्हणाल? ऑक्सिडेशन म्हणाल का रिडक्शन म्हणाल? रिडक्शन अभिक्रिया. ही जी झाली ती रिडक्शन अभिक्रिया झाली. आणि हा जो कार्बन आहे याने स्वतः ऑक्सिजन ग्रहण केला, म्हणजे बेरियम सल्फेटने सोडलेला ऑक्सिजन कार्बनने ग्रहण केला. त्याच्यामुळे एकाच अभिक्रियेमध्ये तुम्हाला ऑक्सिडेशन आणि क्षपण या दोन्ही प्रकारच्या अभिक्रिया बघायला मिळतात. त्यामुळे ज्या अभिक्रियांमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे दोन्ही एकत्र बघायला मिळतं अशा प्रकारच्या अभिक्रियांना काय म्हणतात? रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्स अभिक्रिया. ओके, रेडॉक्स म्हणजे काय? रिडक्शन आणि ऑक्सिडेशन. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हे समजलंय? ज्यांच्यामधनं उष्णता बाहेर फेकली जाते त्यांना उष्मादायी म्हणतात. ज्या अभिक्रियांना उष्णता लागते, गरज असते, त्यांना उष्माग्राही म्हणतात. ज्या अभिक्रियांमध्ये ऑक्सिजन ऍड होतो किंवा हायड्रोजन रिलीज होतो त्यांना ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणतात. ज्या अभिक्रियांमध्ये
हायड्रोजन ऍड होतो आणि ऑक्सिजन रिलीज होतो, त्यांना क्षपण रिॲक्शन म्हणतात. क्षपण रिॲक्शन म्हणजे रिडक्शन रिॲक्शन म्हणतात. आणि ज्या अभिक्रियांमध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे एकाच वेळी घडत असतात त्यांना रिडक्शन रिॲक्शन म्हणतात. मित्रांनो, या सर्व गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला एमपीएससीच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. रासायनिक अभिक्रियांवरती वारंवार प्रश्न पडता आहेत. तुम्ही यांचा पुन्हा एकदा व्यवस्थित वारंवार रिव्हिजन करा, अभ्यास करा आणि आमची व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा. थँक्यू.